MIMचा कार्यकर्ता इम्रान हवालदार यांनी काढले धारधार शस्त्र आणि घेतले 3,000 रुपये। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी: आयुब इसाब कोतकुंडे, वय वर्ष 27, राहणार शास्त्रीनगर, सोलापूर, हा दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 4च्या सुमारास सासरी नवीन विडी घरकुल कुंभारी येथे गेला होता। त्यानंतर सायंकाळी 6च्या सुमारास तो परत घरी जाण्यासाठी गोपाळनगर चौक नवी विडी घरकुल कुंभारी येथे रिक्षाची वाट पाहत होता। त्यावेळेस तेथे रिक्षा क्रमांक MH13CT00109 यावरील फिर्यादीच्या ओळखीचे इम्रान अब्दुल रहमान हवालदार याने फिर्यादी यास विचारले की कुठे चालला आहे। बस मी घेऊन जातो असे सांगितल्यावर फिर्यादी आयुब यांनी आरोपी इम्रान यास भाडं किती होईल असे विचारले असता यावेळेस यातील आरोपी इम्रान हवालदार यांनी अरे तुला मी ओळखतो, चल तू असे म्हणून सदर रिक्षामध्ये बसवून पुढे हॉटेल राज दरबार जवळ आले असता यातील आरोपी इम्रान हवालदार यांनी 150 रुपये भाडे होईल असे सांगितले आणि त्यावेळेस यातील फिर्यादी तू रिक्षा थांबव, मी उतरतो, मला भाडं परवडत नाही असे सांगितले असता यातील आरोपी इम्रान हवालदार यांनी फिर्यादी आयुब यास तुम्हाला 150 रुपये दे असे म्हणत शिवीगाळ करून फिर्यादीच्या डाव्या गालावर हाताने चापट मारली, तसेच खिशातील 3,000 रुपये हिसकावून घेतले। यावेळेस फिर्यादी यांनी इम्रान हवालदार यास ढकलून दिले। यावेळी आरोपी इम्रान हा खाली पडला आणि त्याने मागे फिरून सदर रिक्षात ठेवलेल्या धारधार शस्त्राने फिर्यादी आयुब याच्या डाव्या बाजूतील पाठीवर जोराने मारून गंभीर जखमी केले। दरम्यान सदर भांडणावेळेस उमर शकील सय्यद, राहणार नई जिंदगी, तसेच मोहसिन अलीम शेख, राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी यांनी सदर भांडण सोडवले आणि त्यानंतर यातील फिर्यादी आयुब कोतकुंडे हा जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। दरम्यान यातील फिर्यादी आयुब कोतकुंडे, वय 27, राहणार शास्त्रीनगर याने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी इम्रान हवालदार याच्या विरोधात वळसंग पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 323, 326, 327, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।